नमस्कार. आज आपण संभाजीराजे यांची थोडक्यात ओळख या व्हिडिओच्या माध्यमातून करून देत आहोत. हिंदवी स्वराज्यरक्षक, प्रजावत्सल, महापराक्रमी योद्धा, वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ लिहिणाऱ्या संस्कृत पंडित. संभाजीराजांचा जन्म 14 मे इसवी सन 1657 रोजी किल्ले पुरंदर या ठिकाणी झाला. शिवाजी महाराजांच्या सारख्या युगपुरुषांचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालेलं होतं. संभाजीराजांच्या आईचे सईबाईंचे निधन झाले आणि त्यानंतर जिजाबाईंनी पुण्याजवळील कापूरहोळ गावच्या धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई म्हणून आणली. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्राई सोयराबाई यांची देखील त्यांच्यावर खूप माया होती. अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी लहान वयातच आत्मसात केलेलं होतं. मोगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळालं, तर त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले होते. त्यावेळी संभाजीराजे 9 वर्षाचे होते. उत्तम साहित्यिक आणि अफाट मोगली सैन्यांशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. युवराज शंभूराजे छत्रपती झाल्यानंतर त्यांच्या अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कोणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचिती येते. त्यांचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहित दक्षता या सर्व बाबीमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. याप्रमाणे त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचा ठसा कोरलेला आढळतो. एवढी थोडक्यात माहिती मी संभाजीराजेंची दिलेली आहे. धन्यवाद.